हडपसर परिसरातील पथारी व्यावसायिकांचा प्रश्न दिवसेंदिवस बिघडत चाललेला आहे। कारण एका परवान्यावर 4 भाडेकरू अशा पद्धतीने पथारी व्यवसाय करतायत आणि अधिकारी महापालिकेचे त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात। कारण महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एजंट या अनधिकृत पथारी व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करतायत। नुकताच एक धक्कादायक गोष्ट समोर आली की लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोल नाका जे रस्त्यावर टेम्पो उभा राहून व्यवसाय करतात, या टेम्पो चालकांकडून महिन्याला 3,000 प्रमाणे 50 व्यावसायिकाकडून 1.5 लाख रुपये जमा करून एका महापालिकेच्या अतिक्रमण अधिकाऱ्याला पोहोचवले जातात, असा गंभीर आरोप समोर आलाय। महापालिका पगार देत असताना महापालिकेचे अधिकारी या रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायाला पाठबळ देतात, त्यांच्याकडून हप्ते घेतात। अशा अधिकाऱ्यांवर महापालिका कारवाई का करत नाही? तर खऱ्या अर्थाने हडपसरमधील पथारी व्यावसायिक परवाने या सर्वांचं ऑडिट करून जे अधिकृत परवानाधारक आहे त्यांचं पुनर्वसन करावं व जे अनधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी व हडपसरचा रस्ता मोकळा करावा, जेणेकरून हडपसरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो गंभीर बनत चालला आहे तो सुटण्यास खऱ्या अर्थानं मदत होणार आहे। पुणे महापालिका आयुक्त, पुण्याचे महापौर व या हडपसर विधानसभा मतदारसंघातील नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी या कामी पुढाकार घेऊन अनधिकृत पथारी व्यावसायिक हटवावेत व जे अधिकृत आहेत त्यांचं पुनर्वसन करावं, जे लाचखोर अधिकारी आहेत त्यांची बदली करावी, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे।